नमस्कार. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी देशामध्ये पीएम किसान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला समान 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपयांचे वितरण केले जाते. या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना याआधी KYC करणे बंधनकारक केले होते. KYC केलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यातच आता केंद्र शासनाने आणखी एक नवीन नियमाचे काम केले आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना आवाहन केले आहे की प्रत्येक राज्याने पीएम किसान योजनेत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे 31 मार्च 2025 पूर्वी अग्रिस्टॅक योजनेत नोंदणी करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी होणार नाही अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ वितरित केला जाणार नाही. केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन नियमानुसार ज्या शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र असेल अशा शेतकऱ्यांना पुढील पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र काढले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपले शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे. ॲग्रिस्टिक योजनेतून देशातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र वाटप केले जाणार आहे. शेतकरी ओळखपत्र नेमके काय असणार तसेच याचा फायदा काय होणार हा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होतो. शेतकरी ओळखपत्राच्या आधारे प्रत्येक शेतकऱ्याला विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे. ज्या क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली शेतकरी असल्याची ओळख निर्माण होणार आहे. शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी आपल्या जवळील CSC सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपण आपले शेतकरी ओळखपत्र तयार करून घेऊ शकता. शासनाने लागू केलेल्या या नवीन नियमानुसार ज्या शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र असेल त्याच शेतकऱ्यांना यापुढे इतर शासकीय योजनांचा लाभ वितरित केला जाईल. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना लाभ देणारी योजना म्हणजेच पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ जर हवा असेल तर त्या शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पीएम किसान योजना नवीन रूल पीएम किसान नमो शेतकरी योजनाच नाही तर शेतकऱ्यांना यापुढे लागू केल्या जाणाऱ्या सर्व शासकीय योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र असणे बंधनकारक असणार आहे. ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीपासून शेतीचे होणारे नुकसान त्यासाठी मिळणारे अनुदानासाठी तसेच पीक कर्ज घेण्यासाठी पीक विमा, शेतीविषयक माहिती, यांत्रिकीकरण, अनुदान, हमीभावाने खरेदी विक्री यासारख्या सर्वच गोष्टींचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी शेतकऱ्यांना 31 मार्च ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. अद्यापपर्यंतच्या शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र काढले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपले शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे. कारण अग्रिस्टिक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र नसेल तर आपल्याला यापुढे कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र लवकरात लवकर काढून घ्यावे. शेतकरी ओळखपत्र काढण्याकरता आपल्याला आपले आधार कार्ड, आधार लिंक मोबाईल नंबर, आपले सर्व गट क्रमांक इत्यादी माहिती आवश्यक असते. या माहितीच्या आधारे आपण आपले शेतकरी ओळखपत्र काढू शकता. धन्यवाद.